नमस्कार मित्रांनो, आपलं आपल्या आवडत्या SJN अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण मॅथ्स टेस्ट 3 बघणार आहोत. ठीक आहे. तर तुम्हाला माहिती आहे टेस्ट आपण जी घेतोय यामध्ये कमीत कमी 15 क्वेश्चनची ही टेस्ट असणार आहे. तर काय करायचं आहे मित्रांनो, प्रश्न जो तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय, ठीक आहे, प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय, या प्रश्नाचं उत्तर द्यायचा पहिल्यांदा प्रयत्न करायचा. कमेंटमध्ये उत्तर द्यायचं. नाही जमलं तुम्हाला, जमत असेल नो म्हणून द्यायचं. ठीक आहे. आणि त्यानंतर ना मग मी सॉल्व्ह करून तुम्हाला दाखवेन की हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा होता. ठीक आहे. नोट्स काढत बसायचं नाही, फक्त प्रॅक्टिस करायचा. आणि फायनली किती तुमचे क्वेश्चन बरोबर आले हे तुम्ही कमेंटमध्ये सांगायचे आहे. ओके, चला स्टार्ट करूया. पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय आणि जास्त वेळ दिला जाणार नाही. ठीक आहे, जास्त वेळ दिला जाणार नाही, त्यामुळे पटापट सॉल्व्ह करायचे. एका वर्तुळाची 21 सेंटीमीटर त्रिज्या आहे, तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा. सांगा लवकर, फास्ट कमेंट, फास्ट कमेंट आले पाहिजे सर्वांची. हा, 1600 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, पटापट पटापट चला बघा लवकर. प्रदीपने उत्तर दिलेलं आहे, बाकीचे लवकर. ठीक आहे, बघा मित्रांनो, एका वर्तुळाची 21 सेंटीमीटर त्रिज्या आहे, तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा असं सांगितलेलं आहे. म्हणजे हे वर्तुळ आहे, या वर्तुळाचं तुम्हाला क्षेत्रफळ विचारलेलं आहे. म्हणजे आता आपण जी रेष मारलेली आहे त्याला आपण आर इंडिकेट करतो, म्हणजेच त्रिज्या. ठीक आहे, त्रिज्या बरोबर आर, लक्षात ठेवा, त्रिज्या बरोबर आर ने इंडिकेट करत असतो. ओके, मग पुढे बघा मित्रांनो, वर्तुळाचे क्षेत्रफळ विचारले. वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणण्यानंतर लिहा इथं वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. ठीक आहे, तर पायची किंमत किती असते? 22/7. लक्षात ठेवा, पायची किंमत 22/7 असते. आरचा स्क्वेअर म्हणजे 21 सेंटीमीटर त्रिज्या आहे, म्हणजे ते 21 त्रिज्या आहे 21 सेंटीमीटर. मग ते 21 आरचा स्क्वेअर म्हणजे 2 वेळा 21 मांडा, 21 गुणिले 21, 7 1 7, 7 त्रिक 21. म्हणजे मित्रांनो यांचा गुणाकार केला तर किती होतोय बघा, 21 दुनी 42, 21 दुनी 42, हातच्याला किती आलं? 4 आलं. परत 21 दुनी 42, 42 आणि 4 46 गुणिले 3. ठीक आहे, 3 दुनी 6, 3 सक 18, 3 चोक 12, 12 आणि 13, 1386 आलं. ठीक आहे, म्हणजे 1386 सेंटीमीटर स्क्वेअर हे तुमचं उत्तर असेल. 1386 सेंटीमीटर स्क्वेअर हे तुमचं उत्तर असेल. ऑप्शन डी करेक्ट आहे. कधी 1600 कसं आलं? 1600 सेंटीमीटर. ठीक आहे, पाय आर वर्ग, पायची किंमत 22/7 आहे, आरचा स्क्वेअर म्हणजे आर गुणिले आर. मग 21 गुणिले 42 केलं, नो सॉरी 22 केलं, 21 दुनी 42, 42 म्हटलं 2 आलं, हातच्याला 4 आलं, 21 दुनी 42 आणि 4 46, 462 गुणिले 3, 3 दुनी 6, 3 सक 18ला 8 घेतला, हातच्याला 1 घेतला, 3 चोक 12 आणि 13, 1386 सेंटीमीटर स्क्वेअर. समजलं की कमेंट करायचं वाय. समजलं असेल तर वाय पाठवायचं, नसेल तर नो. फास्ट. समजलं असेल तर वाय, नसेल तर नो. लवकर मित्रांनो, फास्ट आपल्याला कव्हर करायचे आहे. ठीक आहे, आजची जी टेस्ट आहे ती. ठीक आहे, लवकर फास्ट. ओके प्रदीप, डोंट वरी, काही प्रॉब्लेम नाही. तेजस, ओके. चला सर्वांनी वाय पाठवायचं. आदित्य, तरू, शेख, हा, सगळ्यांचं नाव घेणार आहे. जे जे कमेंट करतील त्यांचं नाव घेणार आहे, ते माझ्या नजरेत पण बसतील ते विद्यार्थी. ठीक आहे, लवकर फास्ट. प्रश्न दिलेला आहे स्क्रीनवर, त्या प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचं आहे लवकर. चला फास्ट. एका नळातून एका सेकंदात 25 मिलीमीटर पाणी पडत, तर त्याच नळातून 2.5 तासात किती लिटर पाणी पडेल? मिलीमीटर झालेलं आहे का? लिटर आहे, लक्षात ठेवा, मिलीलीटर. सेकंदात 25 मिलीलीटर पाणी
पडत पडतं तर त्याच नळातून 2.5 तासात किती लिटर पाणी पडेल? काय 25 मिली लिटर. सांगा लवकर, कमेंट फास्ट फास्ट, लवकर चला. ठीक आहे, बघा मी सॉल्व्ह करून दाखवतो. एका नळातून एका सेकंदात 25 मिलीलिटर पाणी पडते. म्हणजे समजा हा नळ आहे, या नळातून किती पाणी पडतंय? 25 मिलीलिटर. ठीक आहे, 25 मिलीलिटर पाणी पडते. ओके, मग एका सेकंदात पडते मित्रांनो, 1 सेकंदात 25 मिलीलिटर. मग मित्रांनो मला सांगा, 60 सेकंदाचा 1 मिनिट असतो. 60 सेकंदाचा 1 मिनिट म्हणजे 60 सेकंदात किती पडेल? तर 25 गुणिले 60 केलं तर किती मिळणार आहे? 25 गुणिले म्हणजे 60 गुणिले 25 जर केलं तर 25 सक्क 150. ठीक आहे, आणि हा 0, 1500 मिली पाणी पडेल. ठीक आहे, 1500 मिलीलिटर पाणी पडेल एका मिनिटात. ठीक आहे, 1 मिनिट, 1 मिनिटात 1500 मिलीलिटर पाणी पडेल. आता मित्रांनो लक्षात घ्या, तुम्हाला काय दिले? 2.5 तासात किती लिटर पाणी पडेल. म्हणजे 2.5 तासात म्हणजे मित्रांनो 2.5 तास म्हणजे मित्रांनो 2.5 तास म्हणजे 150 मिनिट. बरोबर ना? 60 मिनिटाचा 1 तास म्हणजे 120 मिनिटाचे 2 तास आणि 30 मिनिटाचा अर्धा म्हणजे टोटल किती झाले? 2.5 तासाचे 150 मिनिटं झाली. एका मिनिटात 1500. आता पुढे बघा, हीच कन्सेप्ट वापरायची आहे. एका मिनिटात 1500 मिली, तर 150 मिनिटात, मिनिटाच्या खाली मिनिटं, 150 मिनिटात किती मिली? तिरकस गुणाकार केला मित्रांनो तर डायरेक्ट तुमचा असा गुणाकार होणार 150 गुणिले 1500. मग मित्रांनो जर तुम्ही 15 गुणिले 15 केला तर वर्ग तुम्हाला माहिती 225. 1 2 3 0, 1 2 3 0 मिली. ठीक आहे, हे मिली आलं. आता मित्रांनो हे मिली आलंय, पण तुम्हाला इथं सांगितलं लिटर पाणी पडेल. किती लिटर? मग मिलीलिटर, इथं लिटर मध्ये सगळं आहे. ठीक आहे, मग काय करणार? तुम्हाला माहिती आहे मित्रांनो 1000 मिलीचा 1 लिटर म्हणजेच या 2,25,000 मिलीला आपण भागणार आहे 1000 मिलीलिटर. म्हणजे 1 2 3 1 2 3 कट केलं म्हणजेच किती आलं? 225 लिटर. समजलं? 225 मिलीलिटर, 225 लिटर. ऑप्शन बी करेक्ट आहे. समजलं असेल तर वाय पाठवा. प्रदीप मिली काढलंयस, त्याचं लिटर मध्ये कन्वर्ट करायला पाहिजे तसं हा केले पाहिजे. ओके, चला. समजलं की नाही मित्रांनो? लगेच वाय पाठवायचं. नाही समजलं की नो. फास्ट कमेंट करायची, वेळ लावायची नाही. फास्ट कमेंट करायची. समजलं असेल तर वाय, नसेल तर नो. लवकर. येस तेजस्वी. ओके, लवकर पटापट. समजलं की वाय, नाही समजलं की नो सांगा. येस, प्रदीपने पण वाय पाठवलेला आहे. आदित्य वाय. ओके, लवकर 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 फास्ट. नेक्स्ट क्वेश्चन. एका टाकीच्या क्षमतेच्या 1/3 आहे मित्रांनो, असं लिहिलं 1/3 आहे. 1/3 भाग भरल्यानंतर तिच्यामध्ये 80 लिटर पाणी बसते, तर ती टाकी अर्धी भरल्यानंतर तिच्यामध्ये किती लिटर पाणी बसेल? सांगा. हा प्रश्न सॉल्व्ह करा. हा प्रश्न सॉल्व्ह करा. चला फास्ट. बाकीचे कमेंट करत नाहीत, कमेंट करत चला. सांगा. एका टाकीच्या क्षमतेच्या 1/3 भाग भरल्यानंतर तिच्यामध्ये 80 लिटर पाणी बसते, तर ती टाकी अर्धी भरल्यानंतर तिच्यामध्ये किती लिटर पाणी बसेल?
ए, उत्तर ए दिलेलं आहे. तेजस ओके. लवकर बाकीचे. प्रदीप ओके. लवकर सर्वांनी उत्तर द्यायचंय. मी बघतोय, मला समजतंय की बाबा कमेंट कोण कोण करतंय, रेस मध्ये कोण आहे हे समजतंय मित्रांनो. आणि 100% जे उत्तर पटापट देतात, प्रॅक्टिस करतात रेग्युलर, त्यांचा 100% सिलेक्शन याची गॅरंटी देतो. ठीक आहे. ओके. तेजस, प्रदीप, शेख ओके. चला येस ग्रेट. तिघांचं पण बरोबर आहे. ग्रेट नाईस. तेजस, प्रदीप, शेख ओके. ओके बघा, एक टाकी आहे मित्रांनो. टाकी असे समजा. ठीक आहे. ही टाकी आहे. आता ही टाकी मित्रांनो 1/3 भाग. 1/3 भाग म्हणजे बघा, टाकीचे 3 भाग करायचे. ठीक आहे. म्हणजे 1 2 3, 1 2 3 भाग केले म्हणजेच 1/3 भाग. मग एक भाग भरल्यानंतर ना टाकीत किती पाणी बसते सांगितलं? 80 लिटर पाणी बसते. म्हणजे 2 भाग शिल्लक आहे. म्हणजे तिन्ही भाग समान आहेत. म्हणजे 80 इथं 80 बसणार आहे, इथं 80 बसणार आहे. तिघांचे मिळून झाले किती? 8 त्रिक 24, 240 लिटर पाणी बसणार आहे पूर्ण टाकीमध्ये. मग जर तुम्ही 240 ला जर डायरेक्ट निम्मी टाकी म्हणला, निम्मी म्हणजे 2 भाग होणार आहेत. 240 ला जर तुम्ही 2 ने भागलं तर मित्रांनो 120 लिटर टाकीमध्ये बसेल. म्हणजे 120 लिटर भरला असेल, बाकी 120 लिटर असेल. समजलं? ही कन्सेप्ट तुम्हाला समजून सांगितलेली या ठिकाणी. आता सोडवून दाखवतो. ठीक आहे. सोडवून दाखवतो. ही तुम्हाला कन्सेप्ट समजण्यासाठी सांगितलेलं आहे. आता बघा मित्रांनो, ही टाकी आहे. 1/3 भाग भरल्यानंतर एका टाकीच्या क्षमतेच्या 1/3 भाग भरल्यानंतर तिच्यामध्ये 80 लिटर पाणी बसते. 1/3 भाग भरल्यावर 80 लिटर पाणी बसते. मग 1/3 बाकी किती उरले? 2. 2/3 गुणिले मित्रांनो उरले किती? टोटल किती आहेत? ठीक आहे. एक भाग भरल्यावर 80, 3 भाग आहेत. म्हणजे जर 80 ला 3 ने गुणलं, 8 त्रिक 2400, 240 लिटर. ठीक आहे. लिटर. मग 240 चे निम्मे, 240 ला जर 2 ने भागलं तर मित्रांनो 120 लिटर बसेल. समजलं? ऑप्शन ए करेक्ट. क्लियर? क्लियर का? समजलं असेल. चला नेक्स्ट क्वेश्चन. समजलं की वाय पाठवायचं मित्रांनो. समजलं की वाय, नाही समजलं की नो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन स्क्रीनवर दिसतोय, सॉल्व करा. हा चालते चालते, काही प्रॉब्लेम नाही. डायरेक्ट जरी केलं असतं, ठीक आहे, डायरेक्ट जरी केलं, आता हा प्रश्न दिसतोय 1/3 भाग भरला 80 लिटर. मग डायरेक्ट जरी केलं 80 गुणिले 3 झाले किती? 240. 240 ला जर निम्म करायचं आहे, कारण अर्धी टाकी म्हणून सांगितले, पण 2 ने जर भागलं तर तुम्हाला माहिती आहे बेके बे बेके बे बे दोन्ही 4 आणि हा 0 वरती 120 लिटर. असं डायरेक्ट पण करू शकता, पण तुम्हाला कन्सेप्ट समजण्यासाठी सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत. ठीक आहे. तुम्हाला कसं योग्य वाटतंय तसं तुम्ही सॉल्व्ह करा. बघा, मेथड याला 1 समजा आणि याला 2 समजा. ओके. आन्सर तेच येणार आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. आता इथं बघा असा प्रश्न दिलाय, x/7 बरोबर 3, तर x बरोबर किती? x बरोबर किती सांगा? x बरोबर किती? यस ग्रेट. इथं काय जास्त वेगळं करायची गरज नाहीये. तेजस करेक्ट, प्रदीप करेक्ट, नाईस. जास्त लोड घ्यायची गरज नाही. एक ची व्हॅल्यू काढायची आहे, 7 तिकडे घेतलं, छेदामध्ये असेल तिकडे गुणाकारामध्ये जातं. 3 गुणिले 7, 7 त्रिक 21. आता हा नियम तुम्हाला सांगतो इथं. ठीक आहे. हा नियम तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करून दाखवतो. बघा आता नियम दाखवतोय. जर मित्रांनो असं असेल x/7 बरोबर 3, ठीक आहे, तर मित्रांनो छेद असेल तर इकडे काय होतं? गुणाकार होतो. म्हणजे मी जर नियम दाखवतो, इथे जर भागाकार असेल बरोबरच्या साईडला गुणिले होत. म्हणजे x बरोबर 3 गुणिले 7 झालं.
7 त्रिक 21 झालं. ओके, हा नियम एक झाला. दुसरा नियम काय सांगतो, जर असं असेल x गुणिले 3 बरोबर, ठीक आहे, x गुणिले 3 असेल बरोबर इथं 24 असेल, तर मित्रांनो इथं काय होतं, गुणिले असेल तर इकडे भागिले होतं. ठीक आहे, म्हणजेच हे x आहे तसं राहणार आहे, 24च्या छेदामध्ये 3 जाणार आहे, म्हणजेच x बरोबर 3 एके 3, 3 आठे 24, 8 येणार. कन्सेप्ट तुम्हाला समजले असेल. दोन कन्सेप्ट इथे लक्षात ठेवा, भागिले असेल तर गुणिले, गुणिले असेल तर भागिले. ठीक आहे. आणि मित्रांनो दुसरी स्टेप हे पण लक्षात ठेवा, जर इकडे वजा असेल तर इकडे अधिक होतं. ते कसं ते पण दाखवतो. x वजा 3 बरोबर 18 असेल तर मित्रांनो x बरोबर किती, x बरोबर किती असणार, तर किती. मग काय करायचं मित्रांनो, तो वजा इकडे अधिक होणार आहे, म्हणजे x बरोबर 18 अधिक 3, x बरोबर 21 आला. इथे नियम कुठला लागला, तर नियम हा लागलेला आहे, इकडे वजा असेल तिकडे अधिक झालेला आहे. ठीक आहे, वजा असेल डावीकडे तर इकडे अधिक. आणि दुसरा नियम बघा मित्रांनो, ठीक आहे, हा एक नियम झाला. जर असा असेल x अधिक 4 बरोबर या ठिकाणी 5 असेल तर x बरोबर किती. इथं नियम कुठला होतोय, इकडे अधिक असेल तिकडे वजा होतो, उजव्या साईडला, डाव्या साईडला अधिक असेल तिकडे वजा, म्हणजेच इथं अधिक 4 आहे तिकडे वजा होणार आहे. x बरोबर 5 वजा 4 म्हणजे x बरोबर 1. सर्व नियम तुम्हाला दाखवलेले आहेत, महत्वाचे नियम आहेत, लक्षात ठेवायचे. याच्यावरच बरेच उदाहरणं सॉल्व्ह करू शकतो तुम्ही. पुढचा प्रश्न दिलेला आहे, पुढचा प्रश्न सॉल्व्ह करा, स्क्रीनवर दिसतोय, सॉल्व्ह करा लवकर, चला फास्ट फास्ट. 3 वजा कंसामध्ये वजा 4 अधिक 3 बरोबर किती. लवकर फास्ट उत्तर आलं पाहिजे सर्वांचं, फास्ट कमेंट, चला लवकर. आदित्य, तेजस, शिवाजी, ग्रेट ग्रेट नाईस. बघा लवकर द्या उत्तर, नाही तर मी सॉल्व्ह करून दाखवतो. ठीक आहे, आदित्य, ओके आदित्य, तेजस, प्रदीप, चला शेख, लवकर. 4. बघा आता मित्रांनो दिले काय, 3 वजा परत वजा 4 अधिक 3 बरोबर किती असं दिलेलं आहे. ते लक्षात ठेवायचं मित्रांनो, कंसामध्ये वजा 4 आहे आणि कंसाच्या बाहेर वजा आहे. ठीक आहे, पहिल्यांदा कंस सॉल्व्ह करून घ्यायचं. म्हणजे बघा काय करणार आपण, 3 वजा वजा 4 अधिक 3 आहे, म्हणजे 4तून 3 गेले, 1 उरलं. एकाला मित्रांनो कुठलं चिन्ह येतं, तर वजाचंच. कारण बघा, कारण मोठ्या संख्येचं चिन्ह आहे कुठलं, मोठी संख्या कुठली आहे, 4, 4ला कुठलं चिन्ह आहे, वजाच, मग वजाच येणार आहे 1ला. ठीक आहे, म्हणजे आता मित्रांनो कंसाच्या बाहेर आलं की काय होणार, वजा वजा अधिक होणार आहे. ठीक आहे, अधिक होणार आहे, म्हणजे 3 आणि 1 झाले किती, 4. वजा वजा अधिक होतं एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे बघा वजा गुणिले वजा तर अधिक होतं. ठीक आहे, परत अधिक गुणिले अधिक अधिकच होतं. ठीक आहे, सेम चिन्ह असेल तर अधिकच, तर विरुद्ध चिन्ह असेल वजा गुणिले अधिक तर वजाच होणार आहे, किंवा अधिक गुणिले वजा असेल तरी पण वजाच होणार आहे. सेम चिन्ह असेल तर अधिकच, विरुद्ध चिन्ह असेल तर वजा. हे नियम लक्षात ठेवा. ठीक आहे, हे आन्सर आहे तुमचं, ऑप्शन बी करेक्ट. क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन. समजला असेल सर्वांना, कोणाला काहीही अडचण नसेल. नेक्स्ट क्वेश्चन. मित्रांनो जर तुम्हाला लेक्चर्स आपले आवडत असतील तर नक्की तुमच्या मित्रांना पण सजेस्ट करा बॅच जॉईन करायला SJN अकॅडमीच्या ॲपवर जाऊन. ठीक आहे, स्क्रीनवर नंबर आहे, मित्रांना सांगा की या नंबरशी कॉन्टॅक्ट कर आणि बॅच जॉईन कर. जर तुम्हाला फायदा होत असेल तर तुमच्या मित्रांना सांगा. ठीक आहे, ओके. या प्रश्नाचं उत्तर द्या लवकर, चला फास्ट फास्ट लवकर. चला लवकर फास्ट.
ओके शिवाजी. बघा तर मित्रांनो इथं 2x अधिक 3y परत कंसामध्ये 5x अधिक 6y बरोबर किती. आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करायचा तुम्हाला दाखवतो. तर बघा कसं दिलेलं आहे. 2x अधिक 3y परत मित्रांनो दिलंय 5x अधिक 6y सॉरी 6y बरोबर किती. ठीक आहे. आता बघा मित्रांनो हे 2x घेतलं. ठीक आहे 2x परत कंसामध्ये 5x अधिक 6y. ठीक आहे म्हणजे बघा इथं पहिल्या कंसातलं 3y झाकलं 2x घेतलं आणि पुढचं आहे तसं घेतलं. ठीक आहे. परत मित्रांनो हे टाकल्यानंतर परत अधिक घ्यायचं परत 2x झाकायचं 3y घ्यायचं आणि त्याच्या पुढे आहे तसं 5x अधिक 6y घ्यायचं. म्हणजे बघा 3y परत कंसामध्ये 5x अधिक 6y घेतलं. ओके. आता पुढे ठीक आहे पुढे बघा हे पंचे 10 x गुणिले x x स्क्वेअर येतो. लक्षात ठेवा x गुणिले x असं असेल x गुणिले x तर x स्क्वेअर येतो. जर x अधिक x असेल तर मित्रांनो 2x येतात. ठीक आहे हे नियम लक्षात ठेवा. जर x गुणिले x असं 3 वेळा असेल x क्यूब येतो. हे माहिती असावं म्हणून दिलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी. ठीक आहे. बघा आता पुढे मित्रांनो 2 हे पंचे 10 10 x स्क्वेअर परत अधिक 12 xy. ठीक आहे. परत अधिक आहे तसं 3 15 xy अधिक 18 yy चा स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजे पुढे काय आता सेम चेक करा 12xy आणि इथं 15xy हे सेम आहे की नाही सेम. बघा आहे की नाही सेम. म्हणजे काय करणार तुम्ही 10x स्क्वेअर अधिक 12 आणि 15 27xy एकदा अधिक 18y. ठीक आहे. हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. एकदा चेक करा आहे का 10x स्क्वेअर 10x स्क्वेअर सगळीकडे आहे अधिक 27xy अधिक 27xy आहे. ठीक आहे म्हणजे हा ऑप्शन कट झाला हा ऑप्शन कट झाला. पुढे अधिक 18y अधिक 18y इथं इथं वजा 18y ऑप्शन कट म्हणजे हे बरोबर आहे. समजलं कसं उत्तरावर जायचं कळालं. ठीक आहे हे तुमचा आन्सर आहे मित्रांनो. एकदम सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे काहीच प्रॉब्लेम. क्लिअर. सांगा समजलेलं आहे का. सर्वांना समजलं असेल तर वाय पाठवा नसेल तर नो. सर्वांना समजलं असेल तर एकदा वाय पाठवायचा नसेल तर नो पाठवायचं. फास्ट. समजलं असेल तर वाय नसेल तर नो. यस. चला नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय x वजा 4 परत कंसामध्ये x स्क्वेअर अधिक 4x अधिक 16 पूर्ण बरोबर प्रश्नचिन्ह. मी इथं तरी पण मी इथं लिहितो मित्रांनो. बघा काय दिलेलं आहे x वजा 4 परत कंसामध्ये x स्क्वेअर अधिक 4x अधिक 16 पूर्ण बरोबर किती. करा सो. करा सॉल्व लवकर फास्ट सॉल्व करायचं वेळ लावायचा. मला वाटतं की रेस्टची गरज नाही तर वाढणार आहे. बघा x कंसामध्ये हे आहे तसं x स्क्वेअर अधिक 4x अधिक 16. ठीक आहे. ठीक 16 पुन्हा मित्रांनो इथं वजा द्या वजा 4 परत कंसामध्ये x स्क्वेअर हे डबल आहे तसं. ठीक आहे. पहिल्यांदा वजा 4 झाकलं x घेतलं आणि हे आहे तसं. पुन्हा वजा चिन्ह द्यायचं आणि x झाकायचं म्हणजे वजा 4 परत कंसामध्ये x स्क्वेअर अधिक 4x अधिक 16. ठीक आहे. म्हणजे बघा 4x अधिक 16 आहे तसं ठेवलं. पुढची स्टेप बघा मित्रांनो काय होणार आहे आता. ठीक आहे. x गुणिले x क्यूब अधिक इथे एक आहे 4 1 4 x स्क्वेअर. ठीक आहे x स्क्वेअर परत मित्रांनो अधिक 16 गुणिले x 16x वजा 4 गुणिले 4x स्क्वेअर अधिक 4 चौक 16
एक्स अधिक 16 चोक 64. बघा इथं कन्फ्युजन कसं होतंय तुमचं, तर असं होणार नाही मित्रांनो. तर 4 गुणिले एक्स केलं, 4x² आलं. बघा 4 चोक 16 होते, पण चिन्ह कुठलं आहे, वजाचा आहे. वजा 16 एक असं येणार. ठीक आहे, नाही तर तुम्ही आधी घेतलं की फसला. ठीक आहे, परत बघा 16 चोक 64 वजा 64 येणार. ओके, मग आता पुढेची स्टेप काय असणार आहे मित्रांनो, तर x³ आहे, एकदाच घ्या x³. आता 4x² इथं वजा 4x² सेम आहे का नाही, 4x² सेम आहे. चिन्ह बघा आधी काय वजा आहे, कट करून टाका, दोन्ही कट करून टाका. ठीक आहे, आता बघा 16x आहे, इथं 16x आहे पण वजा आहे, म्हणजे 16x कट करून टाका, केले कट. आता राहिले काय, वजा 64. वजा 64 ठेवा, म्हणजे हेच तुमचा आन्सर असेल. समजलं, आन्सर कसं काढायचं आहे कळालं का, कोणाला काहीही प्रॉब्लेम नसेल, ऑप्शन ए आपला करेक्ट. समजलं असेल तर एकदा वाय पाठवायचं आहे सर्वांनी. समजलं असेल तर एकदा वाय पाठवायचा आहे सर्वांनी, फास्ट लवकर. चला, येस, हां, ग्रेट. चला एकदा बघून घ्या, समजून घ्या. क्लिअर, नो, तुषारजी काय समजलं नाही, बघा ना तुषारजी. 4 वजा 4 झाकलं, एक्स घेतलं, पुढचं आहे तसं कंसात, कंस पुढचा आहे तसा सेम घेतलं. पुन्हा काय केलं, वजा आहे तसं चिन्ह घेतलं, एक्स झाकलं, मग 4 ठेवलं, कंसात पुढे आहे तसं ठेवलं. ठेवलं, मग परत बघा एक्स गुणिले इथं x² आहे, म्हणजे यांचा x³ होतो. आता लक्षात घ्या, इथं मी तुम्हाला सांगितलं होतं एक्स गुणिले एक्स असेल x² होतो, आणि मित्रांनो 3 वेळा जर एक्स गुणिले एक्स असेल तर x³ होतो. ठीक आहे, जर 4 वेळा असेल तर x चा चौथा घात होणार. म्हणजे आता तुम्हाला इथं काय दिलेलं आहे, इथं असं दिलेलं आहे एक्स गुणिले x² बरोबर किती. तर मित्रांनो इथे एक्स आहे तसं आलं. आता इथे x² म्हणजे 3 वेळा आहे, 2 वेळा इथे 2 ने 3, यांचा गुणाकार केला x³. समजलं, कन्सेप्ट लक्षात घ्या. म्हणून इथं मी x³ घेतलेला आहे, आधी x गुणिले 4x, म्हणजे इथे 1 असतो, लक्षात ठेवा, सगुणक 1 असतो. 4 एके 4, x गुणिले x² आला, पुढे 16 इथं, म्हणजे x 16 एके 16, 16 आलं, आणि x आहे तसं. ठीक आहे, मग परत वजा 4 आहे तसं आलं, 4x² म्हणजे 4x² आलं, अधिक इथे 1 आहे ना, 4 एके 4 आणि x² आहे तसा, परत वजा इथं अधिक आहे, म्हणजे 4 चोक 16 चिन्ह वजाचं 16x. ठीक आहे, अधिक 16 चोक 64 चिन्ह वजाचं, इथं वजाच चिन्ह आहे म्हणून, म्हणजे 4x सेम आहे, इथं 4x सेम आहे, सेमला सेम कट, कारण इथं वजाचं आधीचं चिन्ह आहे म्हणून. इथं 16x आहे, इथं 16x आहे, पण इथं वजा आहे, इथं अधिक आहे, 16 16 कट, उरले काय, वजा 64. x³ वजा 64 हे तुमचा आन्सर असेल. क्लिअर सर्वांना, कोणाला काही अडचण, कोणाला काही अडचण सांगा. एकची समीकरण, हो हो, एकच्या समीकरणाची गणित आहे. ओके, समजलं. चला या प्रश्नाचं उत्तर द्या लवकर कमेंटमध्ये, फास्ट. बघा कोण कोण उत्तर देत आहे, फास्ट उत्तर आले पाहिजे सर्वांचे, लवकर. लवकर फास्ट आन्सर आलं पाहिजे, वेळ न लावता. ते 4 तास, 4 तास, ग्रेट ग्रेट, सर्वांचं उत्तर यायला लागलं आहे. शिवाजी, प्रदीप, तेजस. तेजस 9 कसं काय आलं, सी, तेजस चुकतंय तुझं, चेक कर, चेक कर. काय, चला पटापट सर्वांनी आन्सर द्यायचे आहेत. ओके, ग्रेट. ओके.
बघा, एक नळ एक टाकी 6 तासात भरते आणि दुसरा नळ तीच टाकी 12 तासात भरते. तर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल? मग बघा मित्रांनो, काय करायचं, एक नळ एक टाकी 6 तासात भरते, बरोबर. एक नळ एक टाकी 6 तासात भरते. बघा, एक नळ एक टाकी, हा नळ आहे तो 6 तासात भरतोय. दुसरा जो नळ आहे तो 12 तासात भरतो. ठीक आहे. दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले ते पुढचं स्टेटमेंट आपण नंतर बघू. पहिल्यांदा त्यांचा लसावी काढा. टाकी, ती टाकी किती, टाकीमध्ये पाणी किती मावतंय म्हणजे कॅपॅसिटी काय टाकीची ती काढूया. म्हणजे इथं 6 इथं 12, यांचा लसावी काढा मित्रांनो. लसावी तुम्हाला माहित आहे, दोन्ही संख्येने भाग जाणारी संख्या, लहानात लहान संख्या. म्हणजे 6 आणि 12ने भाग जाणारी लहानात लहान संख्या कुठल्या आहे तुम्हाला माहित आहे. 6च्या पाड्यामध्ये 12 आहे, 12च्या पाड्यामध्ये 12 आहे, म्हणजे सर्वात लहान 12 असणार आहे. ठीक आहे, 12 असणार आहे. म्हणजे 6ने भाग दिला, 6 ही दोन्ही 12, 12ने भाग दिला, 12 एके 12. म्हणजे पहिला नळ जो आहे तो एका तासात 2 लिटर भरतोय. दुसरा जो नळ आहे एका तासात 1 लिटर भरतोय. म्हणजे तुम्हाला समजलं की एकाच तासामध्ये दोघ जण मिळून जर काम केलं तर एका तासामध्ये 2 अधिक 1 3 लिटर भरतात. एक तास, एका तासात 3 लिटर भरतात दोघे मिळून. मग 12 लिटरची टाकी जी ती भरायला किती वेळ लागेल? ठीक आहे, 12ला जर डायरेक्ट तुम्ही 3ने भागलं तर बघा, 3 एके 3, 3 चौक 12, म्हणजेच मित्रांनो 4 तास लागतील. हे तुमचं आन्सर असेल. ठीक आहे, 4 तास. ऑप्शन बी करेक्ट आहे. समजलं, लसावी काढायचा पहिल्यांदा. ठीक आहे, आणि मग परत भाग द्यायचा. 6 दोन्ही 12, 12 एके 12, म्हणजे एका तासात किती आलं, एक पहिला नळ आहे तो 2 लिटर भरतोय, दुसरा नळ आहे तो 1 लिटर भरतोय. दोघे मिळून नळ, म्हणजे जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले म्हणजे दोन्ही नळ, पहिला नळ 6 तासात भरतोय, दुसरा जो नळ आहे तो 12 तासात भरतोय. ठीक आहे, आणि एका तासात हा नळ 2 लिटर भरतोय, हा एका तासात 1 लिटर. ठीक आहे, म्हणजे एका तासामध्ये दोघं मिळून किती भरतील, 3 लिटर भरतील. मग 4 तासात ते 12 लिटर भरतील, लक्षात ठेवा. म्हणजे 3 चौक 12. समजलं, कन्सेप्ट क्लिअर झाली? कन्सेप्ट क्लिअर झाली का सर्वांना? कोणाला काहीच प्रॉब्लेम नसेल, समजलं असेल तर एकदा वाय पाठवायचा सर्वांनी, नसेल तर नो पाठवायचा. मित्रांनो, सर्वांचं परफेक्ट झालं पाहिजे, त्यामुळे कोणाला काही अडचण असेल लगेच कमेंट करत चला. यस प्रदीप, ओके, यस, सर्वांना समजलेला याचा अर्थ. नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन. एका नळाने एक पाण्याची टाकी 6 तासात भरते तर दुसऱ्या नळाने 9 तासात खाली होते. ठीक आहे, दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास रिकामी टाकी किती तासात भरेल? सांगा, रिकामी टाकी किती तासात भरेल? मित्रांनो, तुमच्या मित्रांना सांगा, SJN अकॅडमीच्या ऍपवर डेमो लेक्चर अवेलेबल आहेत. ठीक आहे, डेमो लेक्चर देतोय. नसेल तर त्यांना लिंक पाठवा मित्रांनो ऍपची, म्हणजे डायरेक्ट ऍपवर जातील आणि तिथे डेमो लेक्चर बघतील आणि मग बॅच घेतील. किंवा हा नंबर त्यांना सांगा या नंबरशी कॉन्टॅक्ट करायला. या नंबरवर मेसेज जरी केला व्हॉट्सअपला तरी आपण त्यांना ऍपची लिंक देऊयात. ओके, ठीक आहे, ओके. शिवाजी ए 18. बघा, पहिला नळ आहे, दुसरा नळ आहे. ठीक आहे, एका नळाने एक पाण्याची टाकी, म्हणजे पाण्याची टाकी एक नळ आहे आणि हा दुसरा नळ आहे. ठीक आहे, मग एका नळाने एक पाण्याची टाकी 6 तासात भरते. ठीक आहे, दुसऱ्या नळाने 9 तासात भरते. ओके, 9 तासात खाली करते मित्रांनो. म्हणजे हा नळ इथं नाही, इथं भरण्याच्या ठिकाणी हा नळ नाही, हा नळ इथं आहे. म्हणजे पूर्ण टाकी 9 तासात खाली करते. ठीक आहे, दोन्ही एका वेळी चालू केल्यास रिकामी टाकी किती तासात भरेल असं विचारलेलं आहे. 6 तासात भरते, 9 तासात खाली होते. म्हणजे मित्रांनो, एका तासात भरतय किती, एका तासात खाली किती काढते ते काढू आपण. बघा, इथं 6
आणि ते 9. एका तासात भरते टाकी किती? 9. 6 तासात टाकी भरते, 9 तासात खाली करते. मग यांची कॅपॅसिटी किती असणार आहे टाकीमध्ये? यांचा लसावी काढला तर आपली कॅपॅसिटी मिळेल. म्हणजे बघा 6च्या पाड्यामध्ये 18 आहे, 9च्या पाड्यामध्ये 18 आहे. जवळची संख्या बघायची भाग जाणारी. नाही तुम्ही मला 36 आहे की सर, 6च्या पाड्यामध्ये 36 आहे, 9च्या पाड्यामध्ये 36 आहे, हे घेऊन उपयोग नाही. लहानात लहान या दोन्हीच्या संख्येच्या जवळची संख्या, लहानात लहान संख्या घ्यायची. म्हणजे बघा 6 18, 9 दुनी 18. म्हणजे पहिला जो नळ आहे मित्रांनो ते 3 लिटर भरतोय, दुसरा जो नळ आहे तो 2 लिटर खाली करतोय एकाच तासामध्ये. सेम तासामध्ये यानं जर 3 लिटर भरलं तर हा 2 लिटर काढून टाकतो पाणी. तू भरतोयस ना, भर, मी पाणी कमी करतो. मग त्याला जो दुसरा नळ आहे ना त्याला तेवढं फास्ट स्पीड नाहीये, तो 2 लिटरच खाली करू शकतो एका तासात. मग उरतंय किती मित्रांनो? याला 3 लिटर टाकलं, 2 लिटर खाली गेलं, 1 लिटर बसतंय. 1 लिटर मावते एका तासामध्ये 1. तर मित्रांनो पूर्ण टाकीची कॅपॅसिटी 18 लिटरची. आपण लसावी काढलाय 18 लिटरची टाकी. 18 लिटरची टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल? एका तासात 1 लिटर. म्हणजे जर तुम्ही या 18ला 1 ने भागलं, एका तासात 1 लिटर आहे ना, 18 लिटरला 1 ने भागलं तर 18 तास मिळणार आहे. 18 तास वेळ लागेल, हे तुमचा आन्सर असेल. ठीक आहे, 18 तास. ऑप्शन ए करेक्ट. क्लिअर सर्वांना? कोणाला काय अडचण याच्यामध्ये सांगा. सर्वांना समजलं असेल तर वाय पाठवायचा, नसेल तर नो पाठवायचं. सांगा. सांगा. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन. सांगा. सांगा लवकर, फास्ट. प्रदीप 10, शिवाजी 10, ओके, ऋषिकेश 10. ग्रेट, नाईस. बघा पुण्यावरून राजू मुंबईला निघाला, त्याच्या गाडीचा वेग 20 किलोमीटर. म्हणजे वेग तुम्हाला दिलाय किती? वेग दिलाय 20 किलोमीटर प्रति आवर. ठीक आहे. परत सांगितले मुंबई ते पुणे अंतर किती दिलेलं आहे? 200 किलोमीटर. ठीक आहे. म्हणजे 200 किलोमीटर अंतर 20 किलोमीटर वेगाने राजू मुंबईमध्ये पोहोचण्यास राजूला किती वेळ लागेल? ठीक आहे. म्हणजे राजू पुण्यावरून मुंबईला निघाला. ठीक आहे. पुणे ते मुंबई हे अंतर किती आहे? 200 किलोमीटरचं अंतर आहे. वेग कसा आहे? 20. मग 20 ने जर भागलं ना मित्रांनो डायरेक्ट 200ला डायरेक्ट जर 20 ने भागलं तर मित्रांनो वेग के बे आणि हे 10 म्हणजे 10 तास लागेल. डायरेक्ट उत्तर येते, डायरेक्ट. ऑप्शन बी बरोबर आहे. डायरेक्ट 200ला डायरेक्ट 20 ने भागायचं, उत्तर वेळ तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. वेग अंतर दिलेलं आहे, वेळ आपल्याला 10 तास मिळाले डायरेक्ट. समजलं? क्लिअर का सर्वांना? कोणाला काय अडचण याच्यामध्ये? माझ्यामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम नसेल यामध्ये. चला नेक्स्ट क्वेश्चन.
कराड ते पुणे अंतर 150 किलोमीटर आहे. डायरेक्ट 25 ने जर 150 ला भागलं तर तुमचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. ने किती तासात ते अंतर पार करेल सांगा. डायरेक्ट उत्तर येते, डायरेक्ट तोंडी उत्तर येते. सांगा, तोंडी उत्तर येते. फास्ट. कराड ते पुणे अंतर. यस प्रदीप, आदित्य, शिवाजी. ग्रेट 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 ग्रेट. बघा, डायरेक्ट तुम्ही अंतर घेतलं 150 किलोमीटर आहे. 150 किलोमीटर 25 ने भागलं, 25 एके 25, 25 सक 150 म्हणजे 6 तास हे तुमचं उत्तर असणार आहे डायरेक्ट. ठीक आहे. ऑप्शन सी करेक्ट आहे. जास्त लोड घ्यायची गरज नाही. ठीक आहे. आणि मित्रांनो लक्षात घ्या, इथं जर तुम्हाला वेळ दिला असता तर 6 तास तुम्हाला दिला असतं तर किती वेग किती असेल असं विचारलं. म्हणजे अंतर दिलं, वेळ दिलं, वेग विचारलं. तर डायरेक्ट इथं 6 आहे ना, 6 ने जर 150 ला वागलं तरी तुम्हाला 25 उत्तर मिळणार. 25 किलोमीटर प्रति आवर वेग. क्लिअर. आणि मित्रांनो जर तुम्हाला असं दिलं इथं 150 अंतर दिलं नाही आणि तुम्हाला सांगितलं 6 तासात 25 किलोमीटरने 6 तासात ते अंतर पार करते, कराड ते पुण्याला जाते 6 तासात, तर कराड ते पुणे अंतर किती? मग डायरेक्ट तुम्ही 25 गुणिले 6 केलं तरी 150 येते. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. चला नेक्स्ट क्वेश्चन. 10 दराने एका रकमेचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यामध्ये 120 रुपये फरक आहे, तर ती रक्कम किती? आता मित्रांनो हे त्यांना समजणार आहे ज्यांनी सरळ व्याज चक्रवाढ व्याजचे लेक्चर्स बघितलेले आहेत, त्यांनाच क्लिअर होणार आहे, बाकीच्यांना क्लिअर होणार नाही. ठीक आहे. लवकर एकदा ट्राय करा सर्वांनी. शुभांगी दरवाजे उघड. कोण आहे बघू. कोण आहे? कराडा सत्तावी. ठीक आहे. घे किती. एकदा ट्राय करा. ज्यांनी सरळ व्याज चक्रवाढ व्याजचं लेक्चर बघितलेले आहेत त्यांनाच याचं उत्तर देता येणार आहे. तरी पण तुम्हाला मी दाखवणार आहे कसं उत्तर काढायचं असते. 3000. ग्रेट ग्रेट. बघा. यस शिवाजी ग्रेट. लवकर बाकीचे चला फास्ट. बघा मित्रांनो, तुम्हाला मी सरळ व्याज म्हणजे चक्रवाढ व्याज मध्ये मी सांगितलेलं, म्हणजे 2 वर्ष दिलं असेल ना तर 2 वर्ष म्हणजे रोमन अंकाचे 2 ठेवायचे, साईडला काढून. ठीक आहे. मग पुढे 10 दराने एका रकमेचे 2 वर्ष चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यामध्ये 120 रुपयाचा फरक. इथं फरक जो दिलेला आहे ना मित्रांनो, तर लक्षात ठेवा सरळ व्याज इथं तुम्ही जी मांडता रक्कम ती इथं सरळ व्याज तुमची असते इथं आणि इथं सुद्धा. आणि जो म्हणजे व्याजावर व्याज चक्रवाढ व्याज म्हणजे काय, व्याजावर व्याज, तर ही सरळ व्याज तुम्ही इथं मांडता. व्याजावर व्याज म्हणजे पहिल्या वर्षाचं व्याज तुम्हाला दुसऱ्या वर्षी मिळतं, म्हणजे ते तुम्ही इथं मांडता. ठीक आहे, या ठिकाणी मांडता. ओके. मग आपण टोटल जर विचार केला, सरळ व्याज म्हणजे या दोघांचीच बेरीज. ठीक आहे. आणि चक्रवाढ व्याज म्हणजे या दोघांची प्लस याची तिघांची बेरीज असते. मग जर वजाबाकी केली तर मित्रांनो याचा फरक येणार आहे ना, इथं फरक येणार आहे. फरक किती आहे? 120 रुपयाचा फरक आहे. तो ठेवा इथे 120 रुपयाचा फरक. म्हणजेच तुमच्या लक्षात आलं असेल व्याजावर व्याज लागलेला आहे. इथं जे आहे पहिल्या वर्षाचं व्याज त्याच्यावर व्याजावर व्याज लागलेला आहे. म्हणजे पहिल्या वर्षीचं व्याज आपल्याला काढायचं आहे. 120 रुपये व्याज लागलेला आहे म्हणजे 20% दराने, म्हणजे 120 बरोबर 20%. ठीक आहे. 120 ही 20%च्या बरोबर आहे. मग 100% बरोबर किती? कारण ही रक्कम इथे 100% आहे, इथे 120 आलेले आहे 20%. मग तिरकस गुणाकार केला 120 गुणिले 100 छेदामध्ये 20, शून्याला 0 कट, बेके बे, बेसक 12, 6 गुणिले 100 केलं की 600 आलं. हे पहिल्या वर्षाचं सरळ व्याज. म्हणजे हे 600 इथं पण सेम असणार आहे.
ठीक आहे, सरळ व्याज सेम असतं लक्षात घ्या, म्हणजे इथं पण सेम असणार आहे. ठीक आहे, म्हणजे मित्रांनो इथे तुम्हाला समजलं असेल सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज मधला फरक. म्हणजे सरळ व्याजचा विचार केला 2 वर्षाचा तर 600-1200 रुपये सरळ व्याज आहे. ठीक आहे, आणि चक्रवाढ व्याजचा विचार केला 600-1200 आणि हे 120 म्हणजे 1320. 1320 मध्ये जर वजा केलं तर 120 चा फरक येतोय. 120 फरक म्हणजे वजा केलं वजा 120 चा फरक तो इथं मिळालाय तुम्हाला. ठीक आहे, असं. मग आता मित्रांनो तुम्हाला काढायचं काय तर रक्कम काढायची, मुद्दल काढायचे, जे रकमेवर हे व्याज लागलेलं आहे. आता अवघड काहीच नाही, याच्यावर 20% 120 येते तर हे 620%च्याच बरोबर आहे. बघा 600 हे 20%च्याच बरोबर आहे. मग 100% बरोबर किती? तिरकस गुणाकार केला 600 गुणिले 100 छेदामध्ये 20 शून्याला 0 कट बे के बे बे त्रिकस 6 3 1 2 3 0 मुद्दल, याला मुद्दल म्हणू आपण. ठीक आहे, मुद्दल मिळाली, तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, समजलं? क्लिअर? माझ्या मते सर्वांना क्लिअर असेल. जर समजून घेतलं तर क्लिअर. असा प्रश्न आला तर 120 डायरेक्ट या ठिकाणी ठेवायचं. ठीक आहे, 2 वर्ष सांगितलं तिथे ठेवायचं आणि 120 हे 20%च्या बरोबर समजायचं आणि मग 120%च्या बरोबर आहे. 120 हे 20%च्या बरोबर आहे. 100% बरोबर किती? टक्क्याच्या खाली टक्के, रुपयाच्या खाली रुपये. तिरकस गुणाकार केला 600 मिळालं. 600 इथं ठेवलं, 600 इथं सरळ व्याज आहे म्हणजे इथं पण 600 सरळ व्याज आहे. मग सरळ व्याज इथं 600 पहिल्या वर्षीच आहे. एखाद्या रकमेवर लागलेलं व्याज आहे ना पहिल्या वर्षी, जे व्याज मुद्दल घेतलेलं आहे. ठीक आहे, लोन घेतलेलं असं समजा तर त्याच्यावर लागलेलं आहे. मग हे 600 हे 20%च्या बरोबर असणार आहे. 600 बरोबर 20% तर 100% बरोबर किती? म्हणजे मूळ रक्कम होती. तिरकस गुणाकार केला 3000 तुमचं उत्तर आलं. समजलं? येस, ग्रेट. हा, ग्रेट प्रदीप. येस, ग्रेट ग्रेट ग्रेट, नाईस. चला नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. 10 दराने एका रकमेचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यामध्ये 280 रुपये फरक आहे तर ती रक्कम किती? आता बघा मित्रांनो, सेम 120च्या जागी 280 ठेवायचा. सेम, काहीच बदल नाही, काहीच बदल नाही. पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, पहिल्या वर्षाची जागा व्याज, दुसऱ्या वर्षाची व्याज आणि इथं फरक. आता काय अवघड नाही, काढू शकता तुम्ही, सहज सॉल्व्ह करू शकता. कमेंटमध्ये उत्तर आले पाहिजेत. सेम प्रश्न आहे, काय काही प्रॉब्लेम नाहीये. लवकर उत्तर आलं पाहिजे कमेंटमध्ये, फास्ट. नसेल तर नो म्हणून सांगा, मी सॉल्व्ह करून दाखवतो. लवकर पण फास्ट, वेळ लावू नका. शिवाजीनं सी उत्तर दिलेलं आहे. बाकीचे लवकर. येस, प्रदीपने पण तेच उत्तर दिले. ग्रेट, म्हणजे दोघांना तर समजलेलं आहे क्लिअर. बाकीचे लवकर फास्ट. येस, फास्ट 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 उत्तर द्यायचं आहे, वेळ न लावता. 280 रुपयाचा फरक आहे, फरक कुठे ठेवायचा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. लवकर. येस, ऋषिकेशचं पण करेक्ट, आदित्यचं पण करेक्ट. ग्रेट ग्रेट, म्हणजे कन्सेप्ट समजलेला आहे, काय करायचं हे समजलं तुम्हाला. नाईस, मला हेच पाहिजे होतं. ठीक आहे, ग्रेट ग्रेट ग्रेट. आणि जर तुम्ही सरळ व्याज चक्रवाढ व्याजचं जर लेक्चर पूर्ण बघितलं बेसिक पासून ॲडव्हान्स, काहीच प्रॉब्लेम नाही. रेकॉर्डर जर लेक्चर बघितलं आपल्या SJN अकॅडमीच्या ॲपवर, काहीच प्रॉब्लेम येणार नाही, क्लिअर होऊन जाईल. ओके, तर बघा मित्रांनो, आता तुम्हाला फरक दिलेला आहे 280 रुपये, म्हणजे तुम्ही ठेवायचं कुठं? 280 या ठिकाणी. ओके, समजलं फरक? मग आता हे 280 हे किती? 10%च्या बरोबर आहे, म्हणजे इथल्या 280 रुपये हे 10%च्या बरोबर आहे. मग 100% बरोबर किती? आता ऍक्च्युली इथली ह्याची रकमेच हे 10% काढलाय म्हणजे हे 100%च्या बरोबर असणार. तिरकस गुणाकार केला 280 गुणिले 100 हे 10 आलं, छेदामध्ये शून्याला 0 कट 28 गुणिले 100 2800 रुपये तुम्हाला पहिल्या वर्षाचं व्याज मिळालं. फर्स्ट इयर इंटरेस्ट म्हणजे व्याज, व्याज म्हणतोय व्याज, फर्स्ट इयर व्याज. ठीक आहे, सरळ व्याज.
कारण पहिल्या वर्षाचे सरळ व्याज असतं. म्हणजे इथं 2800 आलं आणि इथं सुद्धा 2800 सेम येतं. सरळ व्याज पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी सेम येते, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग आता पुढची कन्सेप्ट बघा. 2800 चे 10% 280. मग हे 2800 10%च्या बरोबरच आहे मूळ रकमेच्या. म्हणून तुम्ही जर डायरेक्ट असं केलं 280, ठीक आहे बघा, 2800 बरोबर हे 10%च्या बरोबर आहे. तर 100% बरोबर किती? तिरकस गुणाकार केला तर बघा 2800 गुणिले 100 येणार आहे आणि छेदामध्ये प्रश्नचिन्ह सोबत 10चा गुणाकार होतो 10. शून्याला शून्य कट म्हणजे 0 0 गेलं काय. ठीक आहे. म्हणजे या शून्याला शून्य कट. 28 एक्के 28 म्हणजे इथं 28 आलं. 1 2 3 0 1 2 3 0 रुपये. काय मिळालं तुम्हाला? मुद्दल मिळालेलं. हे तुमचा आन्सर असेल. मुद्दल म्हणजेच त्याला रक्कम म्हणू आपण. ठीक आहे. 28,000. ऑप्शन सी करेक्ट आहे. क्लिअर. आउट ऑफच घेणार 100%. एस जैन अकॅडमीचा फर्स्ट 2024. येस करेक्ट. शिवाजी. नाईस. ओके क्लिअर. चला पुढचा क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. 16 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 25 दिवसात पूर्ण करतात, तर त्या कामाच्या 5 पट काम 25 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? आदित्य बी, प्रदीप, ओके बघा. बघा 16 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 25 दिवसात पूर्ण करतात. म्हणजे लक्षात ठेवा मजूर. ठीक आहे. मजूर वरती घेतलं गुणिले. ठीक आहे. किती दिवसात? दिवस इथं ठेवलं, छेदामध्ये वर्क ठेवला. परत मजूर गुणिले दिवस छेदामध्ये वर्क. सेम अशाच पद्धतीने मांडायचं आहे. म्हणजे मजूर किती आहे? 16 मजूर. म्हणजे इथं 16 मजूर ठेवलं. दिवस 8 तास काम करून एक काम 25 दिवसात पूर्ण करतात. म्हणजे मित्रांनो इथं वाढते काय? तास वाढते. म्हणजे बघा मजूर गुणिले तास गुणिले दिवस आणि वर्क छेदामध्ये. ठीक आहे. म्हणजेच मजूर गुणिले तास गुणिले दिवस छेदामध्ये वर्क. वर्क नेहमी छेदामध्ये ठेवायचं, एवढं डोक्यामध्ये ठेवायचं. म्हणजेच काय? आता बघा मित्रांनो मजूर किती आहेत? 16 मजूर 8 तासात एक काम येतं. काम किती आहे माहिती नाही, तो 25 दिवसात पूर्ण करतात. ठीक आहे. पूर्ण करतात. तर त्या कामाच्या 5 पट काम म्हणजे इथे एक काम म्हणू आपण. एक काम. ठीक आहे.
आणि परत त्या कामाच्या 5 पट काम, म्हणजे इथं किती 5 पट येणार आहे, म्हणजे 5 येणार आहे. 5 पट काम 25 मजूर 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील, म्हणजे आपल्याला डी काढायचं आहे. काही अवघड नाही बघा, व्यवस्थित मांडून घेतलेला आहे. आता ही 25 गुणिले 9/5 आहे, ते इकडे येणार आहे, उलट होणार. म्हणजे कसं होणार आहे मित्रांनो, 16 गुणिले 8 गुणिले 25 गुणिले हे 5 इकडे अंशामध्ये जाणार आहे आणि हे छेदामध्ये येणार आहे, 25 गुणिले 9 बरोबर डी मिळणार आहे तुम्हाला. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, भाग फक्त घालवायचा आहे आपल्याला. कसा भाग घालवायचा बघूयात आपण. ठीक आहे. भाग कसा घालवायचा बघा, 25 एक्के 25, 25 एक्के 25 गेला. ठीक आहे. प्रश्न बरोबर आहे का एकदा कन्फर्म करा. प्रश्न चुकीचा आहे की बरोबर आहे एकदा कन्फर्म करा. इथं 9 तासच आहेत का, हा कन्फर्म करा. ठीक आहे. आता बघा, भाग देतोय आपण, 3 ने भाग दिला, 3 त्रिक 9, 3 ने भाग जातोय का नाही जात, म्हणजे मी 3 ने भाग देत नाही. ओके, 25 ला 25 गेले. आता 16 पंचे 80 होत आहे. ठीक आहे. इकडं 16 गुणिले 16 पंचे 80, 80 गुणिले किती येत आहे 8. ठीक आहे. 8 छेदामध्ये 9 बरोबर डी. ओके, डी येत आहे. म्हणजे बघूया, चेक करूया आपण प्रश्न चुकलाय काय बघूया. एकदम 1 मिनिट मी प्रश्न चेक करतो. प्रश्न चुकीचा वाटतोय मला जरा. आय थिंक प्रश्न चुकीचा आहे असं मला वाटतंय. एकदा चेक करा तुम्ही. भाग जात नाही, हा भाग जात नाही. 8 64 येतं इथं, 64 येतं 0. 9 ने भाग जात नाही. ठीक आहे, 9 ने भाग जात नाही. म्हणजे 16 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 25 दिवसात पूर्ण करतात. बघूया तरी पण उत्तर किती येते आपलं बघू, म्हणजे ऑप्शन चुकीचे असं समजू आपण. ठीक आहे. म्हणजेच असं उत्तर यायला पाहिजे 9 एके 9, 9 7 63, उरले किती मित्रांनो इथे 1, परत 9 एके 9 पॉईंट मध्ये जातोय, म्हणजे 71, 71 म्हणजे उरते 1, 1/9 असे येते डी 71. ठीक आहे, 1/9, 71 पूर्णांक अपूर्णांकामध्ये 1/9 हे उत्तर येत आहे. ठीक आहे. यातलं उत्तर येईना झालेलं आहे कारण भाग जाईना झाला. ठीक आहे. मग भाग जाण्यासाठी आपण काय करू शकतो, भाग जाण्यासाठी काय करू शकतो बघा. आता समजा इथं 9 घेतलेलं होतं आपण. ठीक आहे. 9च्या जागी जर आपण इथं 8 तासात पूर्ण करतो, मग जर आपण 9च्या जागी इथं 16 घेतलं, ठीक आहे, 16 घेतलं किंवा 20 घेतलं. बघा, प्रश्न जरा वेगळा करतो मी, भाग जाण्यासाठी प्रश्न वेगळा करतो. तुमचं उत्तर आलेलं आहे 71.1/9. ठीक आहे. ऑप्शन चुकीचे असं समजा. स्टेप सगळ्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत, काही प्रॉब्लेम नाही. हां 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 बघा, मग मी या ठिकाणी काय करतो मित्रांनो, हां इथं 16 घेतो. ठीक आहे, इथं 16 तास काम करून घेतो असं सांगितलं. तर बघा पुढची स्टेप आता तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, चेक करू आपण आता. तासाच्या जागी 16 तास घेतलेला. ओके, म्हणजे मजूर 25 मजूर रोज 16 तास काम करून किती दिवसात काम पूर्ण करतील, 5 पट काम. ठीक आहे. आता हे आहे तसं इकडे घेतलं, आलं का, 16 गुणिले 8 गुणिले 25 गुणिले हे 5 छेदामध्ये 25 गुणिले 16 बरोबर डी. म्हणजेच 25 एके 25, 25 एके 25, 16 एके 16, 16 एके 16, 8 पंचे 40, म्हणजे 40 दिवसात. ठीक आहे, हे तुमचा आन्सर असेल.
जर तुम्ही या ठिकाणी 16 तास ठेवले तर प्रश्नामध्ये 9 तास चुकीचं असणार आहे. ठीक आहे, ऑप्शन ए आपला करेक्ट होतोय. क्लिअर सर्वांना? कोणाला काय अडचण? हा, 40 दिवसात इथं 16 तास असणार आहे, तर कन्फ्युजन झालं असतं. प्रश्न टायपिंग मिस्टेक झालाय, 9 तास तिथं आलेला आहे. ठीक आहे, क्लिअर सर्वांना? क्लिअर? कोमल, प्रदीप, सर्वांना क्लिअर? येस सर. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. एका चौरसाची परिमिती 48 सेंटीमीटर आहे, तर त्या चौरसाची बाजू किती सेमी आहे? सांगा. एका चौरसाची परिमिती म्हणजे हा चौरसच आहे, चौरसाची चारी बाजू समान असतात, एवढं कन्फर्म सर्वांना माहिती आहे. परिमिती म्हणजे जो काट आहे ना, हा याला परिमिती म्हणतो मित्रांनो आपण. मग तुम्हाला या ठिकाणी परिमिती दिलेला आहे, बाजू दिलेला नाही. बाजू म्हणजे मित्रांनो, बाजू किती आहेत टोटल? बाजू 4 आहेत मित्रांनो. एका चौरसाला 4 बाजू असतात आणि सेम असतात. ठीक आहे, बदल काहीच नसतो, सेम बाजू असतात. आपल्याला बाजू काढायची. टोटल किती बाजू आहेत? 4. म्हणजे आता मित्रांनो लक्षात घ्या, चौरसाची परिमितीचं सूत्र आहे चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. म्हणजे 4 गुणिले बाजू आहे तसं ठेवा. आणि मित्रांनो चौरसाची परिमिती तुम्हाला 48 दिलेला आहे, 48 ठेवा. हे 4 इकडे छेदामध्ये आलं, 48च्या छेदामध्ये 4 बरोबर बाजू तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे 4 एके 4, 4 एके 4, 4 दुनी 8, 12 सेंटीमीटर बरोबर बाजू. एक बाजू 12 सेंटीमीटरची मिळाली तुम्हाला. ओके, 12 सेंटीमीटर. ऑप्शन डी करेक्ट आहे. क्लिअर सर्वांना? क्लिअर? यस, कोणाला काही अडचण नसेल. ठीक आहे, जर तुम्हाला मित्रांनो जर क्षेत्रफळ दिलं असतं, ठीक आहे, मग बाजूचा स्क्वेअर करायचा असतो. ठीक आहे, समजा बाजू दिली, समजा तुम्हाला आता किती बाजू दिल्या? 12 सेंटीमीटर. क्षेत्रफळ विचारलं तर 12चा वर्ग 144, चौरसाचे क्षेत्रफळ 144. क्लिअर? समजलं मित्रांनो? नक्की जर तुम्हाला आपलं आजचं लेक्चर जर आवडलं असेल टेस्टचं, ठीक आहे, आपण जे काही प्रश्न महत्वाचे होते तेवढे घेतलेले आहेत, तर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की तुमच्या मित्रांना पण सांगा SJN अकॅडमीच्या ॲपवरील बॅच जॉईन करायला. आपण परफेक्ट तयारी करून घेतोय, टॉपिक वाईज तयारी करून घेतोय, रेकॉर्डेड लेक्चर मिळतात, व्हॅलिडिटी पण चांगल्या, व्ह्यूजला पण लिमिटेशन नाहीये. जोपर्यंत समजेल तोपर्यंत बघू शकता. ठीक आहे, आपला वैयक्तिक सपोर्ट असतो. नक्की तुमच्या मित्रांना सांगा आणि बॅच जॉईन करायला सांगा. आणि तुम्हाला पण काय अडचणीत असेल, कुठेही काही प्रॉब्लेम आला तर या नंबरशी कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद. बाय. हॅव अ नाईस डे.